सागर, पालखीची इच्छा पूर्ण झाली. इथे येताना आमची देव प्रत्येक इच्छा पूर्ण करतो. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. एवढं परफेक्ट नका करू की आम्ही आमच्या डेस्टिनेशनला एका दिवसात पोचू. लवकरच त्या गोष्टी अनुभवणार आहे आपला एकच माणूस. का तो नाही हा भेटला इथे अचानक, काही संबंधच नाही, काय माहीतच नाही की हा भेटेल नाही भेटेल. तो गोप्रो बंद झाला म्हणून थांबलो, निघाल. सुप्रभात सुप्रभात सुप्रभात. गुड मॉर्निंग मंडळी. सुप्रभात. गुड मॉर्निंग. झाली आपली सकाळ, मस्त झोप झाली आहे. 6 तासाची झोप झाली, पण झाली जेवढी झोप झाली तेवढी मस्त झाली. आता आम्ही झालो आहे तयार. 1 2 3 चाललो आहे देवळात मंदिरामध्ये दर्शनासाठी. हे आहे नरसिंह सरस्वतींचं मंदिर. दरवेळेला मी येतो आणि मी रोहित बऱ्याच वेळावर घेऊन गेलो आहे, पण सागर पहिल्यांदा आला आहे, म्हणजे आमच्यासोबत पहिल्यांदा आला आहे. आता इकडून आपण दर्शन घेणार, नाश्ता विष्टा करणार आणि जाणार ज्योतिबाला. ते इथून आहे काहीतरी 65-70 किलोमीटर्स. तिथून ज्योतिबावरून जाणार बाळूमामाला, ते आहे काहीतरी 50-55 किलोमीटर. तिथून जाणार माझा एक दादा आहे कोल्हापूरमध्ये, कोल्हापूर नाही बाळूमामापासून 5 किलोमीटरवरती 6 किलोमीटरवरती घर आहे. तर आम्ही आज स्टे तिकडे करणार. उद्या मग तिकडनं येताना अंबाबाई मंदिर आणि मग परत आपल्या घरी. रोहित राव किती झोपता, या माणसामुळे उशीर झाला आम्हाला. उठतच नव्हता हा माणूस. बॉडीला आराम पाहिजे. हा बरोबर, याची बॉडी मोठी आहे ना. माझ्या बॉडीला जास्त आराम पाहिजे. बरोबर, आमच्या बॉड्या छोट्या आहेत, याची बॉडी मोठी आहे. ती काल पावलावरती सागरला जाणवत होती. ही आहे आपली काहीशी रूम, छोटीशी. आतेही खतम हो गई, बट एवढे सुरू होते खतम. हां, बट 700 रुपयामध्ये अजून तुम्हाला काय हवं आहे. हे ते समोर पार्किंग लॉट आहे. हा रस्ता मंदिरात जातो. जाऊया आता. सागर, पालखीची इच्छा पूर्ण झाली. रोहित आहे ना आपल्याला. हां, आमची पालखीची इच्छा पूर्ण झाली. काल आम्ही त्या पालखीसाठी दावत आलेलो, पण लेट झाल्यामुळे काही दर्शन झालं नाही. पण आज देवाने ती आमची इच्छा पूर्ण केली. इथे येताना आमची देव प्रत्येक इच्छा पूर्ण करतो. देवाकडे प्रार्थना आहे की तुमच्या पण सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्या, तुमची सगळी स्वप्न पूर्ण व्हावी. आपली सगळ्या जेवढ्या मित्रमंडळी आहेत सगळ्यांच्या स्वप्न, इच्छा, आकांक्षा ज्या काय आहेत ते पूर्ण व्हावे बस. ही आहे कृष्णा नदी. आणि जेव्हा भरपूर पाऊस पडतो ना सागर, तेव्हा त्यावरती कळसापर्यंत पाणी असतं. आणि ना ॲक्च्युली असं म्हणलं जातं की वर्षातनं एकदा तरी हे अख्खं मंदिर आहे ना, हे पाण्याखाली जातं अख्खं मंदिर आणि ते पूर्ण धुवून निघतं. आता जेव्हापासून येतो आम्ही, देव स्वतः हे सगळं काही नव्हतं. हे आता हळूहळू सगळ्या गोष्टी बनत आहेत. दरवेळेला आम्ही भाजके पेढे घेतो इथून. शॉपचं नाव आहे जाधव त्रिमूर्ती स्वीट्स. एक नंबर भारी टेस्ट आहे. आपण काल रात्री आलेलो ते असे, हे मंदिर इथून आणि ते तिथे दिसते ते आपलं रूम. हे आहे आपलं रूम, आपण जिकडे राहतोय. म्हणजे आम्ही दरवेळेला इथेच राहतो. एकदम सेफ पार्किंग. इथे आपल्या गाड्या लावलेल्या आहेत. अश्वमेध, निंबस पूर्ण स्पायडरमॅन दिसते.
पाऊस न पडल्यामुळे आमच्या गाड्या खूप छान दिसत आहेत. खराब दिसतंय. देवा अशीच कृपादृष्टी ठेव. खराब दिसतंय. म्हणजे माती लागली पाहिजे गाडीला. ते लागणार. तुझी इच्छा आहे पाऊस पडावी. यस. तुझी गरम होते तर पाऊस पडलाच पाहिजे. A few moments later. आजच्या दिवसाचा मेन टास्क कंप्लीट. हिला सेटअप करणं. हे असं हातात जास्त नाही ठेवायचं. ट्रायपॉड वापरायचा. सोलो म्हणजे आपण असं दिसतोय याच्यामध्ये. चालेल मग एक काम करूया. इथे इथे आपण येणार आहे तिथे स्क्रीन येणार आहे. हा अभिच आहे. येतोय अपडेट होतोय तो थोड्या दिवसात. भाई लवकरच 13 सप्टेंबर मध्ये येतो. मग सप्टेंबर नको. तेच जर तारीख पुढे मागे झाली तर नाही त्याची तारीख पुढे मागे नाही व्हायची आपली नाही. कॅमेरा जर लवकर आला तर मग जो होगा वो देखा जाएगा. उसकी माँ देखिए. आता निघतोय आपण ज्योतिबाला. इथून किती 60 किलोमीटर. 60 किलोमीटर पण 1.5 तास दाखवते. 1.5 तास म्हणजे काहीच नाही. कारण का तो पूर्ण घाट आहे वरचा. मजा येणार. सनसनी 360 लाव्या. तो घाट आपण पावसात केला ना. काय व्ह्यू होता ना मा कसम. चलो भेटूया आता बाईक वरती. चलो झालो आपण रेडी. हिला थोडी चालू करूया. सेटअप एवढा भारी वाटतोय. निघूया. गणपती बाप्पा मोरया. हर हर महादेव. हा चला दर्शन बिर्शन मार्गी लागले. ज्या गोष्टीसाठी धावत आलो. देवा श्री गुरुदेव दत्त. दर्शन झालंय व्यवस्थित. रात्री आलो तेव्हा हा पूर्ण रस्ता शुकशुकाट कोणी नाही. आणि आता इथे बघा. इथे लग्न वगैरे इथे भरपूर होतात. माझा एक भाऊ आहे. त्या भावाच्या खास लग्नासाठी आम्ही इथे आलेलो आणि त्याच्यानंतर मी इथे कंटिन्युअसली यायला लागलो. 2018 पासून ही काहीशी एंट्री असते. तुम्ही जेव्हा येता तेव्हा नरसोबाच्या वाडीला. 1 वर्ष आम्ही आलो. रोहित माहिती ना तेव्हा इथे बैलगाड्यांची शर्यत चालू होती. हे बघा या मैदानात ना बैलगाड्यांची शर्यत चालू होती. आम्ही 1 वर्ष आलो तेव्हा. येताना आम्ही इकडनं एंट्री केलेली आणि आता एक्झिट दुसऱ्या मेन गेटनी गेली. कारण का हा जो रस्ता आहे जो जिकडे आपण राहिलेलो तिकडे प्रॉपर जातो. त्या बरोबर हॉटेलच्या खालीच ही सगळी उसाची शेतं. रात्री म्हणून हे काय दाखवता आलं नसतं कारण का सगळा अंधार असतो इथे. म्हणून रात्री काय शूट नाही केलं. तर हे सगळं काही नव्हतं. हे जेव्हा आम्ही यायचो काही नव्हतं. हे सगळं जसं या साईडला दिसतंय तसं या साईडला होतं. हे बघा बघू शकता. जिकडे लांब पर्यंत बघाल सगळी शेतं आहेत उसाची. बस असं भरपूर काम करायचं आणि 4 दिवस फिरायला निघायचं महिन्यातले. इथे एक बरं आहे. इथे पेट्रोल पंपचं टेन्शन नाही आहे काय. ते भरपूर पेट्रोल पंप्स आहेत. ते बघ ते रेषा दिसतात बघ. तो पाऊस आहे. अरे तो पाऊसच आहे. हे जे आभाळ झालंय ना आता ते गोप्रो मध्ये दिसेल की नाही माहित नाही. अशा पट्ट्या दिसतात अशा प्रॉपर पावसाच्या. पडून दे थोडासा पडून दे आहे की नाही. मजा येईल. हे बघा कसलं भारी वाटतंय. सुपर पावसाचं वातावरण. म्हणून फिरायचं असतं. आणि अशा ठिकाणी फिरा ना जसे जिकडे कोण जात नाहीत किंवा कोण गेले नाहीयेत किंवा तुम्ही कधी गेला नाहीयेत. साताऱ्याचं सुप्रसिद्ध चकदे वडे. चकदे इंडिया ऐकलं होतं. व्हॉट इज दिस चकदे वडे. लागलो आपण हायवेला. हा मुंबई कोल्हापूर हायवे किंवा मुंबई बेळगाव हायवे किंवा मुंबई बँगलोर हायवे. राईट मारणार. राईट मारून लेफ्ट मारायचं आहे. हा एक वेगळा रूट आहे आणि एक कोल्हापूर मार्गी पण वेगळा रूट आहे मंदिराच्या इथून. आपण कुठून जाऊया आता. आमचं असं ठरलं की आपण राईट मारून 5च्या बाजूने जाऊया आणि पुढच्या बाजूने उतरून बाळूमामाला जाऊया. ओके. काय झालं हे लुडो खेळत आहेत आणि हे दोघं त्यातला म्हणतात माझी ब्ल्यू माझी ग्रीन माझी व्हाईट. काल पण असंच झालं. आम्ही लोणावळ्यामध्ये पोचलो तेव्हा एका स्कूटीच्या मागे ना
काय त्याचा असेल काहीतरी बिझनेस. तर त्या स्कूटीच्या मागे हे लावलेलं, स्कॅनर लावलेला फोनपेचा. तर भाईसाहेब त्याला विचारतात किती करू, तो म्हणतो कर पाहिजे तेवढे. काय पोरं मस्तीखोर आहे ते, डांबरट आहेत, डांबरट पोरं आहे ती. बाप्पाची तयारी चालू झाली आहे सगळीकडे. बाप्पा लवकरच येत आहेत आणि बाप्पा त्यांच्या गावी गेले की आम्ही पण निघतोय, आहे की नाही. जे गणपती विसर्जन झालं की आपली ड्रीम राईड चालू. हा रस्ता कुठे जातो? ज्योतिबाला जातो. चल, थोडासा कच्चा आहे. गुगल बाबा की जय. आमच्या मोठ्या राईडची सोय. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. एवढं परफेक्ट नका करू की आम्ही आमच्या डेस्टिनेशनला एका दिवसात पोचू. घ्या, नवीन काहीतरी पाहिजे होतं ना, घ्या, नवीन दिलं तुम्हाला. मंडळी घ्या, इथून फोडून बनवलेलं आहे. हे भगवान, हे गुगल बाबा नेतोय बरोबर, पण रस्ते खराब आहेत. तो म्हणतो थोडा त्रास घ्या पण पटकन पोचा, असं त्याचं म्हणणं आहे. आणि हा यांनी मधूनच कुठून तरी काढलेलं आहे आम्हाला बाहेर. आणि इथे आपल्याला विठ्ठलाचं दर्शन झालेलं आहे. पांडुरंग भारी. चलो, मला वाटतं तो कारखाना आहे, आतमध्ये गणपती पण होते. आपला घाट सुरू झालाय ज्योतिबाचा आणि सुंदर व्ह्यू आहे हा. गेल्या वेळी आलो तेव्हा भरपूर पाऊस होता. ज्योतिबा 10 किलोमीटर आहे आणि हाच तो रूट आहे की जेव्हा लास्ट टाइम जाताना आम्हाला काही दिसत नव्हतं समोरचं, अजिबात काही दिसत नव्हतं. एवढा फॉग होता या रस्त्याला. म्हणजे कालपासून निघाल्यानंतर हा जो भेटलेला रोड आहे आता आपल्याला, लाजवाब. ज्योतिबा 3 किलोमीटर. लास्ट टाइम आलो तेव्हा उन्हाळा होता आणि जेवढी पब्लिक वरती दर्शनाला येते ना, ती सगळी इथे दर्शन घेऊन मग हे जसे जेवायला बसलेत तसे सगळे जेवायला बसतात. आणि हे पोचलोय आपण ज्योतिबाला. आता एखादं व्यवस्थित दुकान बघू जिकडे आपण आपली बाईक, कारण आपल्या बाईकला सॅडल बॅग आहेत, सामान आहे, हेल्मेट ठेवायचा. आता आपण ॲक्च्युली चाललोय दक्षिण दरवाजाच्या इथून, कारण का लास्ट टाइम आलो होतो तेव्हा एक व्यक्ती भेटलेले इथे मला. त्यांनी मला ते लोकेशन शेअर केलेलं की जर तुम्हाला दक्षिण दरवाजाला यायचं असेल तर तुम्ही असे या. बापरे, काय वाटावरून हा व्ह्यू, सुपर्ब. लुक्का चुप्पी. एकदम शार्प टर्न आहेत, ब्लाइंड टर्न आहेत एकदम. हे बघा, लग्न व्हावं म्हणून साहेब. ॲक्च्युली बरं झालं आपण गाडी थोडी लांब लावली. का सांग, चालत जातो, थोडं चालत जातो, जरा आमचं रिलॅक्सेशन होतं. गाडी मस्त. लास्ट टाइम आपण आलो तेव्हा हे काही दिसत नव्हतं. एवढं लांबचं पण दिसत नव्हतं. एवढं फॉग होतं ना इकडे, पूर्ण फॉग होता. कारण हा आहे दक्षिण दरवाजा. आणि हा गुलाल ती बघितल्यावर मन प्रसन्न होत आहे. अशी लाईन आहे. कळस मेन असं असतं, पहिलं कळस जरी तुमचं दर्शन नाही घेता आलं तरी कळसाचं दर्शन घ्यायचं असतं. झालंय भारी दर्शन, मस्त. देवाकडे साकडं घातलंय आम्ही. इडापिडा टळो, सगळ्यांची कामं होऊन दे आणि आमची पण कामं होऊन दे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित सुखरूप पार पडून दे आणि आम्हाला अजून यश लाभून दे. आमच्या ज्या काही गोष्टी चालू आहेत त्या मार्गी लागून दे
आणि तुमच्या सर्वांच्यासाठी पण प्रार्थना केलेली आहे आम्ही, ती देवानी मान्य करून घ्यावी. हा दक्षिण दरवाजा आहे, हा उत्तर दरवाजा आहे. आम्ही प्रत्येक वेळेला म्हणजे 2 वेळा आम्ही तिथून आलेलो आहे, पण ते खूप लांब पडतं गाडी लावायला आणि तिकडे सगळं सामान सोडायला खूप लांब पडतं. यावेळेला आम्ही दक्षिण दरवाजा जिथे गाडी लावली आणि सगळं सामान ठेवलं. या दरवाजाने आलात तर तिथून कमीत कमी 450-500 शिड्या आहेत. त्यामुळे परत एवढे रायडिंग पॅन्ट वगैरे घालून जमलंच नसतं, म्हणून आम्ही दक्षिण दरवाजाने आलो. मस्त दर्शन घेतलं. आणि हे बघा, असे नवीन लग्न झालेली जोडपी येतात, जसे आपल्या जेजुरीला जातात, जसे आपण आपल्या कुलदेवताला जातो, तसेच सगळे इथे पण येतात, गुलाल उधळतात. लवकरच ह्या गोष्टी अनुभवणार आहे आपला एकच माणूस. का तो नाही आणि हा पहिलं तू आहे, हा पहिलं मी आणि हा कोणी पण करा. तुमच्याकडे जर कोण असतील ह्याच्यासाठी तर सांगा. दर्शन झालंय ज्योतिबाचं. आता परत आपण निघालो आहे आपल्या बाळूमामाच्या दर्शनाला. तिकडनं 35-40 किलोमीटर आहे. पण आता जे वातावरण झालंय मस्त ढगाळ पावसाळी, म्हणजे मनसून राईड म्हणून निघालो आहे, पण मनसूनचा पत्ताच नाही आहे कुठे अजून. फक्त काय जो साताऱ्यानंतर थोडा लागला तेवढाच पाऊस लागला, अजून काय लागला नाही आहे. आता आपण आलो एका वेगळ्या रस्त्याने, आता उतरणार आपण वेगळ्या रस्त्याने. तो रस्ता पण जेवढा हा सुंदर आहे तेवढाच तो रस्ता सुंदर आहे. इथून पण एक रस्ता आहे आणि हे जे दीपस्तंभ लावले तिकडनं ॲक्च्युअल एंट्री आहे. आता इकडनं खाली शिड्या उतरून जाव्या लागतात 400-450, आणि आपले एवढे रायडिंग गिअर्स घालून एवढे उतरणं. चला, ज्योतिबाच्या नावानं चांगलं. इथे ही पार्किंग आहे, आतमध्ये इथे. मला अजून आठवतं आहे लास्ट टाइम हा रस्ता दिसतच नव्हता आम्हाला, एवढं धुकं होतं, एवढं निवांत वाटत होतं ना मंदिराच्या बाहेर. मस्त थंड वातावरण झालंय. आता परत आम्ही आज आस्वाद घेणार आहे त्या घाटाचा, कॉर्नरिंगचा. ऐसा कुछ बीच बीच में मिलना चाहिए, फुल रिफ्रेशिंग होऊन जातं. स्वागत आहे तुमचं कोल्हापूरमध्ये. आपण कोल्हापूरमध्ये प्रॉपर सिटीमध्ये आलो आहे आणि इथून हा सरळ रोड बाळूमामाकडे जाणार. थोडं ट्रॅफिक आहे, संध्याकाळ असल्यामुळे, शनिवार आहे, सुट्टे आहेत, सगळे बाहेर पडलेत. कारण का हा इथे पुढे आहे रंकाळा तलाव, आणि हा आहे रंकाळा, सगळ्यात फेमस. कोल्हापूर म्हटलं की सगळे विचारणार रंकाळा, तो हा रंकाळा म्हणजे तो कोल्हापूरचा मरीन ड्राईव्ह आहे हा. हे आलो आपण रंकाळा तलावावरती. सागर बघ ना, सनसेट, तलाव. 14%. हा तू लाव, मला नको, तू लाव. म्हणजे तो मरीन ड्राईव्हचा फील घेत आम्ही तिघं पण उभे आहेत. मस्त एक 5 मिनटं थांबतो. रोहित भाईच्या वेगळ्याच वाईब चालू आहेत. मस्त मागे बसून मजा घेतोय तो सगळी. अचानक भेटलाय मला. गोप्रोमध्ये म्हणजे अगोदरच्या फुटेजमध्ये बघितलं असेल की गोप्रो चार्जिंग नव्हता याचा, म्हणून आम्ही थांबलेलो. आणि हा असा समोरून गेला तिथून, आणि तिथून वळून आला आणि अचानक उभा राहिला. आदित्य म्हटलं रे अमित किती वर्षांनी? 12-13 जास्त 10-12 वर्षानंतर भेटलाय. कसा योगायोग आहे.
हा भेटला इथे अचानक, काही संबंधच नाही, काय माहितच नाही की हा भेटेल नाही भेटेल. तो गोप्रो बंद झाला म्हणून थांबलो, निघालेलो आम्ही. नंतर आठवलं याच्या इथे केबल आणि याच्या गाडीला इथे पॉइंट आहे. मी म्हटलं कशाला पॉवर बँक मला दे, म्हणून परत थांबला. हा उतरला ना तर तेवढ्यात आम्ही निघालेलो. म्हणजे असा योगायोग असावा, आहे की नाही. चलो थँक्यू, भेटून तुला बरं वाटलं भरपूर. परत ये मुंबईत. नक्की नक्की नक्की. तू पण इकडे आलास की नक्की नक्की. ते अजून एक घर भेटले आपल्याला कोल्हापूरमध्ये. महाराष्ट्रात कुठेतरी गेलो तर आपले सगळे असतात. हा सगळीकडे. आता महाराष्ट्राच्या बाहेर पण घरं झाली पाहिजेत आपली. ते पण होणार. आम्ही तर आपल्याला बाळूमामाचा जो शॉर्टकट आहे, म्हणजे तो सिटीतले ट्रॅफिक टाळून, ओके, तो ते शुगर फॅक्टरी वगैरे तिकडे बाहेर निघतो का? म्हणजे तो मेन रोड लागतो तोच ना, जो ते कारखाना बिरखाना म्हणतात तेच ना? हा बरोबर. मग तिकडेच जायचं, त्या कारखान्याच्या अगोदरच आहे. घाटाघाटात आहे रोड, चांगला आहे, बेटर आहे हा वाला. आम्ही तर आपल्याला पुढच्या रस्त्यापर्यंत सोडतोय, कारण का जो रस्ता सिटीपर्यंत जात होता तो बोला तो अवॉइड करा, आज सॅटर्डे आहे, तिकडे गर्दी असेल. तुम्ही पाठवून एक रस्ता दाखवतो, त्या रस्त्याने तुम्ही जा, मी तुम्हाला तिथपर्यंत सोडतो. तर बरं झालं, हा खूप मोठा योगायोग झाला की हा मला भेटला. हा माझा कॉलेज फ्रेंड आहे. ते विधी लिखित होता आम्ही तिकडे त्या स्पॉटला भेटणार, त्या स्पॉटला गोप्रोची बॅटरी ड्रेन होणं, आम्ही थांबणं. आणि त्यांनी बघितलं तर तो मला म्हणतो मी तुला डोळ्यावर ना ओळखलं. आणि नंतर मग गाडी बघितली, म्हणजे आपली अश्वमेध किती फेमस आहे बघा, त्या गाडीमुळे मला लोक ओळखत आहेत. हां हा रोड पकडून सरळ जावा. हां बरोबर. हा पाठून येतो ना, हा मंदिराकडनं हा रोड येतो ना. हे करायला हां हा मंदिराच्या इथून येतो ना परत. बरोबर. चालेल, चल भाई, भेटू उद्या. येताना भेटतो तुला नक्की. उद्या येतो ना. हळूहळू जावा. ओके चलो, बाय बाय, काळजी घे. चल. हे पोचलो बाळूमामा मंदिराजवळ. इकडनं एंट्री आहे. हां हे इथून एंट्री आहे. गाडी पार्किंगसाठी जागा शोधतो आणि देवळात जाऊन येतो. हां मस्तपैकी दर्शन झालं आहे आपलं. सुंदर मंदिर आहे. आणि हे शेजारी जी बिल्डिंग दिसते ही बिल्डिंग आहे हॉस्पिटलची. हे बघा मंदिराचा आवार केवढा आहे आणि तो बिल्डिंग केवढी मोठी आहे. तर ते तेवढं पूर्ण हॉस्पिटल आहे. फक्त खालचं ग्राउंड फ्लोअर आहे तिकडे, ते प्रसादालय आहे. आणि हे एवढं मंदिराचाच परिसर आहे. बस असं असावं, आहे की नाही. मंदिर एवढं छोटं सुबक असावं, पण हॉस्पिटल किंवा अशा काही गोष्टी असाव्या जेणेकरून लोकांची सेवा होऊ शकते. बरोबर की नाही. आता लोकांनी मोठे मोठे मंदिर आणि ट्रस्टी हां त्याचा काही उपयोगच होत नाही. देवाला काय लागतं? भक्तिभाव. बस देव त्याच्या ह्याच्यातूनच लोकांना. पहिले देवानी काय केलं, गुरुंनी काय केलं की स्वतःकडे काय नाही ठेवलं, दुसऱ्यांचं भलं केलं, कल्याण केलं, त्यांची सेवा केली. आणि बाकी तुम्ही बाळूमामांच्या सिरियलमध्ये तुम्ही बघितलंच असेल की त्यांनी काय काय गोष्टी केल्या आहेत. बरं वाटलं. दिवसा उजेडी मंदिर खूप वेगळं दिसतं आणि आता खूप वेगळं दिसतं. चला आता आपलं इकडनं जाऊया दादाच्या घरी, मस्त जेवूया. आता भेटूया डायरेक्ट दादाच्या घरी. पौर्णिमेला नाही पडला म्हणजे नाही पडला. पोचलो आपण दादाकडे. नको राहू नये, पोचलोय दादाकडे. सागर फ्रेश झालाय, रोहित फ्रेश झालाय, हर्षू पण फ्रेश झालाय. बहिणीने बघा साधं साधं म्हणता भाई हे तुला कुठल्या अँगलनी साधं वाटतंय तुम्हाला? थोडंसं बोलून होतो. हा स्पेशल झाली. हा स्पेशल झाली, राजभोग झाली. सब पोचलो, फ्रेश बीच झालो. म्हटलं फ्रेश झाल्यानंतर मग दादानी पाणी पण एवढं गरम काढलेलं, ह्याचे पाय भाजले, ह्याचे हात भाजले. मी हात टाकून बघितलं, म्हटलं एवढं गरम पाणी वेस्ट का करायचं, आंघोळ करून घेतली मस्त. हा दादाचा मुलगा हर्षू, हा कोल्हापुरात असतो. तू काय करतो आता? कशात? कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा करतोय. त्याला मी म्हटलं मगाशी तू कोल्हापुरात जातात फोन करायचा आम्हाला, आम्ही तुला कोल्हापूरमधनं पिकअप केलं असतं, हे की नाही. माझ्या मागे कोण नव्हतं, है ना. काय मग रोहित, तुला कसं वाटतंय? झोप आली ना. जेवण बघून काय काय बनवलं माहिती आहे? ही मला वाटतं पनीरची भाजी आहे ना. हा बघा आमचा दादा, हा आहे सुनील दादा. आम्ही
केवढेसे होतो, एवढे एवढे छोटे छोटेसे होतो. कितवीत असेल? 4थी 5वीत? तू एकदम लहान. एकदम लहान. 4थी 5वीत असल्यापासून आप्पांचा लाडका आहे हा, आहे की नाही. ही माझी वहिनी. वहिनी एक किती बनवलंय राजभोग थाली. ह्यांनी ठरवलंय उद्या सकाळी यांना सोडायचं नाही, मटण खाऊनच सोडायचं. चिकन मटन खात नाही तुम्ही, मला माहिती आहे. नको, आम्हाला देवाने हे दिलंय की चिकन मटण सोडून द्या, हे वाईट आहे. हा जेवण बिवण झालंय. हर्षूने मस्त अंथरुणं घालून दिली आहे. हे सगळे लोटले आहेत. अर्धी जागा तर ह्या माणसानेच खाल्ली आहे. काहीतरीच एवढी मोठी जागा आहे. चलो बाय बाय, गुड नाईट. मस्त झोप लागणार आहे. वरती कौलारू घर आहे. भेटूया उद्या परत. उद्या आपला प्रवास, परतीचा प्रवास चालू होईल. चलो बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, सी यू.